राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। ग्रामविकास विभागाने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। या घोषणेमुळे निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय। जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती या प्रमुख पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। नागपूरमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला आग लागल्याची घटना घडली। कारमधील सर्व जण सुरक्षित असल्याचं समोर आलंय। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये कामावरून वाद झाला। दादर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये मोडी लिपीमध्ये असणाऱ्या प्रमाणपत्रात फेरफार झाली आहे। नोंदीमध्ये फेरफार झाल्याने सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी चौकशीची मागणी केली आहे। मंत्रालयासमोरून जाणारी पाईपलाईन फुटली। या पाईपलाईनच्या माध्यमातून आंबेडकर नगर इथल्या झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जात होता। पाईपलाईन फुटल्यामुळे पुढील काही तास आंबेडकर नगर या भागातल्या आसपासच्या परिसरामध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली। मुंबई विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। विमानातील 71 प्रवासी आणि 2 केबिन क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती आहे। पुण्यात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलाय। सिंहगड परिसरातील मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केलाय। जखमी मुलांवर प्राथमिक केंद्रात उपचार करून रेबीजची लस देण्यात आली। पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे। दिल्ली हायकोर्टानंतर आता मुंबई हायकोर्टालाही बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली। दिल्लीनंतर मुंबई उच्च न्यायालयातही धमकी मिळताच संपूर्ण हायकोर्ट इमारत रिकामी करण्यात आली। तर तात्काळ याची दखल घेत सर्व कोर्टांमधील सुनावणी बंद करण्यात आल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयात कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्येबाबत शुक्रवारी सुनावणी झाली। या महत्त्वाच्या सुनावणीत महादेवीला पुन्हा नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोल्हापुरात माधुरी हत्येची देखभाली सहकार तयार आहे। न्यायालयाने या प्रकरणातील अंतिम निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपवलाय। सोमवारी मठाकडून अर्ज सादर झाल्यानंतर हत्तीन परत येण्याची शक्यता आहे। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जो शासनादेश काढण्यात आला होता त्या विरोधात आता 3 याचिका दाखल करण्यात आल्यानं यावर मुंबई उच्च न्यायालय आता काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या याचिकांवर सोमवारी सुनावणी होईल। सरकारनं मराठा आरक्षणाचा काढलेला जी.आर नियमबाह्य असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी मोर्चानं केलाय। जी.आर विरोधात ओबीसी मोर्चानं याचिका दाखल केली आहे। यावर नागपूर खंडपीठात सोमवारी सुनावणीची शक्यता आहे। पंढरपूर महाड रस्त्याचं रुंदीकरण भूसंपादन न करता काम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय। योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची मागणी केली आहे। यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लवकरच संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। आता एटीएम मधून पीएफचे पैसे काढता येणार आहे। दिवाळीपूर्वी ही सुविधा सुरू होणार असल्याची माहिती आहे। ईपीएफओ विश्वस्त मंडळाच्या बैठकीत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे। लाखो मुंबईकर लवकरच अधिकृत रहिवासी होणारे 25,000हून अधिक इमारतींना ओसी देण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारने विशेष धोरण तयार केल्याची माहिती शेलारांनी दिली। पुणे म्हाडाच्या 6,168 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। पुणे आणि पिंपरी महापालिका हद्दीत 3,000 घर आहेत।